नमस्कार मंडळी, उत्तराखंड सिरीजच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा दिवस असणार आहे आम्ही बिनसर इको पार्कला जिथे गेलो होतो तिथे जातानाचा, तिथे काय काय पाहिलं त्याचा, प्रवासाचा आणि बऱ्याच धमाल माहितीचा। त्याच्यामुळे अजिबात मिस करू नका, पूर्ण ब्लॉग पहा। नमस्कार, नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आहे उत्तराखंडमधला डे 3, माझा नवीन लुक। काल ॲक्च्युली तुम्हाला मी म्हटलं तसं कोसी रिव्हरला वगैरे जाण्याचा प्लॅन होता, पण इथे इतका पाऊस पडला की ते सगळं आम्ही कॅन्सल केलं। तर हे आम्ही राहतोय ते ठिकाण मी दाखवलंही असेल आधी। आता आज जरा लवकर निघायचं असं ठरलं आहे, कारण थोडं दुपारपर्यंत वगैरे ऊन असतं आणि संध्याकाळपासून जी थंडी वाजायला लागते ना, ती म्हणजे काय, हे वायदे इथली ही असे डॅफोडिलसारखी फुलं इथे खूप आहेत। मी एक हेअरस्टाईल केली तर ह्याच्यात दिसणार नाही, मी दाखवते, फोटो लावते, थांबा। तर बेसिकली आता निघतोय आम्ही, बघू आज कुठे जायचं। उद्या इथून निघायचं की नाही असं ठरतं आहे। रिटर्नची फ्लाईट अजून बुक झाली नाही आहे, पण बघू जे काही। सो येस, आजचा दिवस सुरू करूया, स्टे ट्यून्ड। आमच्या स्टेपासून साधारण 1-1.5 किलोमीटरवरती मोक्ष रिसॉर्ट अशा नावाचं ठिकाण होतं, जिथे या स्कूटीज आणि बुलेट्स आणि मला त्या बाईक्स ज्या आहेत त्या रेंटने मिळतात। म्हणजे तिथे आम्ही गेलो होतो। तिथे साधारण आम्ही दोन स्कूटी घेणार होतो, कारण मी 3 जणी होतो। तिघींना पण येत होते, ऑफकोर्स त्याची क्वालिटी वेगवेगळी होती, ती पुढे प्रवासात तुम्हाला लक्षात येईलच, ड्रायव्हिंगची क्वालिटी। या 2 स्कूटीज आम्ही घेतल्या, ही जी प्रतिमा ट्राय करते ती आणि मागची ग्रेवाली। इथे तुम्हाला 700 रुपयाला रेंट आहे एका दिवसाचं, आणि सकाळी जर तुम्ही घेतलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत 8 वाजता तुम्हाला ती रिटर्न द्यायची असते स्कूटी। 2000 रुपये प्रत्येक स्कूटी मागे डिपॉझिट घेतात। त्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड सोबत असणं गरजेचं आहे, ते म्हणजे प्रूफ म्हणून। तिथे सगळी प्रोसिजर चालू असताना हे त्यांच्याकडे काही विक्रीसाठी ठेवलेल्या वस्तू मला दिसल्या, छान काय म्हणतात, नैसर्गिक वस्तूंपासून बनवलेल्या गोष्टी होत्या। त्यानंतर मग आम्ही साधारण पुढे प्रवास करत 20-1 किलोमीटरवरती बिनसर आहे, आणि बिनसरमध्ये पोहोचल्यावरती हा ग्राउंडचा व्हिडिओ आहे। तिथे मी हे शूट केलं होतं। असे मोठमोठे उंच झाडं आहेत, आणि ही जी बघताना तुम्ही बॅरिकेड, इथून पुढे आम्ही जाणार होतो। 10 किलोमीटरचा रस्ता आहे इको पार्कला जाण्यासाठीचा, जो अत्यंत खराब रस्ता आहे, म्हणजे असा उखडलेला, खड्डे आणि बऱ्याच ठिकाणी कामं चालू आहेत आणि खूप खडी वगैरे वगैरे। मला अनेकदा प्रतिमा आणि अनुश्री दोघींनी विचारलं, तुला गाडी नक्की चालवायचे का? मी म्हटलं नाही, आज तर खूप तुफानी करणं आहे, त्याच्यामुळे मी गाडी घेतली, चालवली, पुढपर्यंत गेले। जाताना तर गेले, येताना काय झालं ते पुढे ऐका तुम्ही। बरं, या प्रवासातही काय झालं तेही ऐका। तर ही ती गाडी जी मी चालवत आले। बापरे, बिनसर पर्यंतचा, म्हणजे तळापर्यंत येण्याचा रस्ता ना तरीही ठीक होता, नंतर मी विचारच नाही करू शकत, एवढा खराब रस्ता होता। थोडं वर आले, अजून 2.5 किलोमीटर जायचं आहे। बहुतेक जाताना मला झेपेल असं वाटत नाही आहे, मी अनुश्रीला गाडी देईन कदाचित, पण इथपर्यंत आले ना, हेच माझ्यासाठी म्हणजे अत्युच्च, खूपच काहीतरी केल्यासारखं आहे। बाय द वे, मी दाखवायला काय सुरू केला, इथे एक मंदिर आहे आणि छान असं बनवलं आहे, हे बघा। तुम्हाला बॅक कॅमेराने पण एकदा दाखवते। आता सध्या ना इथे एक कॅफे दिसला आहे, तर आम्ही म्हटलं थोडं खाऊन जाऊया वरती ते पक्षी वगैरे बघायचं आहे ना, ते सगळं वर आहे। मला एवढा दम लागला आहे, भीती म्हणतात ना, पण मी असं आता फार फिलॉसॉफिकल बोलायचं नाही आहे मला ह्या अशा अवतारात, आहे ना, तुम्ही मला तेव्हा सिरियसली घेणार नाही, पण म्हणतात ना की भीती पण आपलीच असते, उत्तर पण आपलंच असतं। सो तर हा जो प्रवास झाला तो समहाऊ मला खूप आय डोंट नो, म्हणजे मी मे बी हे खूप लवकर बोलते आहे, कारण अजून 2.5 किलोमीटर बाकी। आणि मागे मी जेव्हा हिमाचलला आलेले तेव्हाचा अनुभव सांगता, सायकलवरनं मी अशी काही पडले, अजूनही माझ्या हातावर वगैरे डाग आहेत अनेक ठिकाणी। तर एनिवे, पण आता इथपर्यंत आले, ही माझ्यासाठी अचीवमेंट आहे, आणि पुढे जाईन होपफुली। पुढे भेटूया ब्लॉगमध्ये। हा बघा, हा तो कॅफे, आम्ही इथे थांबलो आहे। हे अशी सुंदर आकाश, किती 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 निरभ्र आकाश आहे।
अत्यंत सुंदर, फॅन्टास्टिक. मी तुम्हाला या जागेची माहिती वगैरे सगळी सांगते. सध्या फक्त व्ह्यू बघा. सिम्बा म्हणून कॅफे आहे, तिथे चालतं. पिंसरचं इको पार्क आहे इकडे पुढे 2.5 किलोमीटरवर वगैरे. हे बघा इथे दिलं बिनेश्वर महादेव शिवमंदिर. ओके, हे शिवमंदिर आहे जे मी सांगितलं ते. थोडीशी माहिती शोधेन मी आता, शूट करताना नाही सांगत. आणि इथून पुढे 2.5 किलोमीटरवर पक्षी दर्शन आहे. हे हा कॅफे. चला कॅफे पण आतून बघू आपण थोडं. हाँ जी, एक मशरूम, चीज मशरूम करे, एक चीज ऑलिव मशरूम ऑमलेट होईल. तर मंडळी, सिम्बा कॅफे मधला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तत्पूर्वी इथे त्यांचं इंटेरियर कसं केलंय ते बघा. खूप काय म्हणूयात, एकदम स्वच्छ सुटसुटीत असा हा कॅफे होता. आणि पूर्ण ग्लासचे विंडोज आणि डोअर्स असल्यामुळे बाहेरचं सुंदर निसर्ग खूप छान दिसत होता. काल पाऊस पडल्यामुळे ना बऱ्यापैकी इथे पण ही पानं जी झाडांची होती थोडं हिरवळ तिथे जास्त पसरली होती. आणि ऑफकोर्स आकाश तर मी तुम्हाला मगासपासून तेच सांगते की खूप सुंदर दिसत होतं. समोर ते मंदिराचा व्ह्यू होता. आणि हे तिथलं इंटिरियर, असे लाकडी बेंचेस आहेत, काही ठिकाणी असे ह्याला काय म्हणतात बीन बॅगच, पण त्या कापडाच्या होत्या आणि आणखीन सॉफ्टवेअर होत्या. आम्ही तिथे काय काय खायला ऑर्डर केलेलं ते आता दाखवते. हे जे पहिले तुम्ही बघताय ते चीज मशरूम सँडविच. खूप पटपट दिलं त्यांनी, कारण आमच्याकडे वेळही कमी होता. कारण वर जाऊन पुन्हा रिटर्न यायचं होतं आणि संध्याकाळी मी सांगितलं तसं थंडी वाजते तिकडे. या होत्या पेरी पेरी फ्राईज. फ्राईज छान आहेत. फ्राईज खाऊन मस्त तिखट तिखट तुला कधीपासून खायचं होतं, झणझणीत झालेत फ्राईज एकदम. त्याबरोबर आम्ही घेतल्या होत्या या हाका नूडल्स. ॲक्च्युली आपल्याकडच्या झणझणीत ज्या नूडल्स असतात ना त्या तुलनेत हे तिखट नव्हते, पण चवीला छान होते. आलो वरती, आता इथून पक्षी बघायला जायचंय. ती लाल फुलं दिसत आहेत का? त्याला म्हणतात बुरांच, रोडोडेंड्रॉन. काय म्हणतात? बुरांच. बुरांच बुरांच असं नाव आहे. बाय द वे गेले मी इकडून गाडी चालवत गेले खरं. गाडी चालवता चालवताना तिथे असा स्लोप आणि ते खडी आणि तसं सगळं होतं. हा असा झाडांचा पालापाचोळा पण पडला होता. तर एकदा सरकली गाडी, तेव्हा मी अशी तिला थांबवत होते तर मला किंचितसं लागलंय. आणि नंतर मी गिवअप केलं. मी म्हटलं जाऊ दे. आणि तिथे खूपच होतं, पण मी जिथे थांबले नंतर असं कळलं की तो चुकीचाच रूट होता. आम्ही तिथून परत वर आलो आता. आणि इथे हे लिहिलंय, इथे चालत जायचं असं ठरलंय. आणि वाट बघत होती आपली परत. आणि आलोच आपण तर असं कसं बघायला तर आलोच असतं. दोन आहे, एक स्कूटी जाऊ शकते खाली आणि आपण गाडीमध्ये बसू. दे माहिती. तर आम्ही आता तुम्हाला मी खाली जो व्ह्यू तिकडे दाखवला तिथून वर चाललोय. 0 पॉइंट म्हणून अशी जागा आहे. तिकडून म्हणे काय दिसतं, पीक दिसतात, व्ह्यू दिसतो. बर्फाचे म्हणजे नंदा देवी हे सगळे पीक दिसतात. नंदाकोट, नंदा देवी, त्रिशूल. तर तुम्ही जे आता ऐकलीत ते पीक्स तिथून दिसतात. 2 किलोमीटरचा क्लाइंब आहे. क्लाइंब आहे कळलं का? क्लाइंब आहे. अरे म्हणजे मी 2 मिक्स बोलत होते. असो जाऊ दे. ऐका महत्वाची माहिती ऐका. तर कुठलं फूल? बुरांश. मला माहिती आहे. थांब सगळ्यांना जाऊ दे. तर हे नेपाळचं राष्ट्रीय फूल आहे. अजून एक म्हणजे हे ना
मार्च ते एप्रिल आपलं राष्ट्रीय फुल कुठलं आहे? कमळ. तर मार्च ते एप्रिलमध्ये या रेंजमध्ये ते फुलतं आणि इकडे ह्या भागामध्ये त्याचा रंग लाल असतो आणि हिमालयन 11,000 फूट उंचीवर जिथे हे फूल असतं ते पांढरं आणि बैंगनी म्हणजे कुठला रंग, पर्पल रंगाचं वगैरे असतं. गुलाबी, ते वाचलेली माहिती. बैंगनी म्हणजे काय? गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचं. काय येडी आहे का? स्वतः नो नो नो, बैंगनी असतं. मी स्वतः आता तिने अनुश्रीने प्रत्यक्ष बघितलं असेल तर तिच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. व्हाईट आणि पिंक बनवून पण तुम्ही खाऊ शकता. जाऊ दे, हे महत्वाचं नाहीये. पुढे ऐका, पुढे ऐका. अजून तर माहिती, जी माहिती वाचली आहे तीच बोलू शकतेस तू. मी तुला इतर माहिती दिली असती पण जाऊ दे आता. नाही, तुला मी विचारलेलं, तू फक्त फुलाचं नाव सांगितलं. वाचलेली माहितीच लोकांना सांगायची. ऐका. तर अनुश्रीने सांगितलं तसं ते पिंक पण असू शकतं. तर आणखीन एक, हां, त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे, औषधी गुणधर्म आहेत. म्हणजे ह्याचं सरबत बनवतात वाटतं आणि तिथे असं लिहिलं होतं की बनवतात. कोकम सरबतचं सिरप कसं असतं तसं एक मिळतं बाजारात. कोकम सरबत सारखं करतात आणि ते हार्टच्या हेल्थसाठी चांगलं असतं असं तिथे नमूद केलेलं. दिल तुटलेलं असेल तर आधी असं ते जोडण्यात मदत होऊ शकते का? ही एवढी माझी स्मरणशक्तीनुसार माहिती लक्षात राहिली. परत थोड्या वेळाने खाली जाऊ तेव्हा सांगते. सध्या आम्ही ते 0 पॉइंटच्या इकडे टी बनवली जाते, रोडोडेंड्रॉनची चटणी बनवली जाते, अजून काय चटणी, चहा, जॅम बनवला जातो, जाम, सरबत, अजून सॉस वगैरे बनवायचं असेल तर तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार बनवा. ओके, चला हा व्ह्यू दाखवते. हरे कृष्ण. नंतर वरती गेल्यावर त्या 7 पॉइंटची माहिती दे. हा मला अशी वळले बिळले असते पण पडले तर पटकन. बुरांश कुठे दिसतात बुरांश? 0.5 मध्ये नाही दिसत ना. आणि वर्टिकल मध्ये बुरांश त्यांना दाखवतेस तू. हा बघा बुरांशचा कचरा. आता सिद्धी चालत आहे, चालत आहे, चालत आहे. आता ती वळणार आहे. हे बघा बुरांशचा इथे लाल लाल ज्या पाकळ्या दिसत आहेत ते बुरांश आहे. रोडोडेंड्रॉन असं म्हणतात याला, म्हणतात रोडोडेंड्रॉन. आम्ही जिथून एंटर केलं, जिथून मी तुम्हाला माहिती द्यायला सुरुवात केली ना, तिथून ते या पॉईंटपर्यंत पोहोचायला साधारण 1 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर चालायचं होतं. बराच वेळ चालूनही हे ठिकाण येत नव्हतं पण आम्ही अखेरीस पोहोचलो. तिथे त्यांनी हे डेक असं उभारलं आहे. हे पण दगडाचं स्ट्रक्चर आहे आणि समोर तुम्हाला हिमालयन पीक दिसतात. मगाशी ज्या अनुश्रीने आपल्याला सांगितल्या त्या. आता तुम्हाला मी दाखवते तो एक ना निळ्या रंगाचा ॲरोने दाखवते बघा. एक ना निळ्या रंगाचा इकडे पक्षी दिसतोय तुम्हाला त्या पानांमध्ये. तो इथला मोनल नाव आहे त्या पक्षाचं आणि मोरासारखे रंग असतात. तो तिथला खूप प्रसिद्ध, म्हणजे या इको पार्कमधला त्या बर्ड वॉचिंग ट्रेलमधला खूप फेमस असा पक्षी आहे. त्याचे पण अनेक ठिकाणी बोर्ड्स लावले होते. काय म्हणूयात, ॲक्च्युली आमचं दुर्भाग्य म्हणता येईल की आम्हाला नाही दिसल्या हिमालयन पीक रेंज. पण त्याच्यानंतर काय म्हणत, तिथलं एक वातावरण शांत आणि प्लेझंट होतं, त्याच्यामुळे तिथे जाऊनही खूप छान वाटलं. धुकं असल्यामुळे ते दिसलं नाही आणि पाऊस ना खरं तर त्यांनी सांगितलं आम्हाला. त्याच्यामुळे तुम्ही जर कधी जाणार असाल तर एक आयडिया देऊन ठेवते. जेव्हा जाणार असाल ना तेव्हा सकाळच्या वेळी अगदी 6 वाजता वगैरे तिथे पोहोचलात तर जास्त छान व्हिज्युअल्स दिसू शकतात. रिटर्न निघालो. जाताना मी तुम्हाला म्हटलं तसं येताना मला झेपणार नव्हतं
प्रतिमाने मला गाडीवरून आणलं. मध्ये मध्ये मी उतरले, तिने ती काही जण 2 जण आमच्या मागे होते, तुम्ही बघितलं तसं. त्यांनी आम्हाला खूप हेल्पसुद्धा केली. पण एकूण तो एक 10 किलोमीटरचा रस्ता होता. प्रतिमा प्रो रायडर प्रतिमाने आम्हाला आणलं आणि ती नसती तर मग कदाचित मला वरून चालतच यावं लागलं असतं, कारण अनुश्रीला मी झेपले नसते मागे डबल सीट, आणि मला ते चालवण्याची खूपच भीती वाटत होती. कारण स्लोप मला, मी म्हटलं तसं, वर जाताना काही वाटत नाही पण उतरताना खूप भीती वाटत होती. नंतर आल्यावरती थोडा आराम केला आणि मग गेलो बाबाज कॅफेला, नेहमी मागच्या 2 दिवसांसारखं, आणि तिथे जाऊन वरण भात खाल्ला. मध्ये येताना ना आम्ही कॅफे निर्वाणा म्हणून एक ठिकाण आहे, प्लेस कॅफेच आहे ते पण, तिथे गेलो होतो. तिथे मोमोज आणि कॉफी प्यायले होते. तिथून येतानाचे हे काही व्हिज्युअल्स. आजचा व्लॉग इतकाच आहे. मी आज तुम्हाला फार विशेष माहिती अशी दिलेली नाही आहे, पण व्हिज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. पुढचा पार्टही लवकरच आणेन. तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करा. लवकर 2000 सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत, त्यामध्ये तुमची हेल्प लागेल. आणि येस, आजचा हा व्हिडिओ पण कसा वाटला कळवा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. तुमचे कोणी फ्रेंड्स फिरायला जाणार असतील तर त्यांच्याबरोबर शेअर करा. पुढचा व्हिडिओ घेऊन मी लवकर येईन. तोपर्यंत बाय बाय.